आज 29 नोव्हेंबर 2020. वेतन अनुदान शाळांची तपासणी करायची होती, तर 1 वर्षात का केली नाही? हा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना आता पडलेला आहे. त्याचसोबत तपासणी करून अनुदान देणार का? हा देखील दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना एक पडलेला आहे. याविषयी जी प्राथमिक माहिती समोर येत आहे, ती आता आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम वेतन अनुदान शाळांची तपासणी करायची होती, तर 1 वर्षात का केली नाही? कारण सत्तांतर झालेलं होतं. भाजप सरकारकडून 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान देण्याचं ठरलेलं होतं. परंतु त्या शासन निर्णयामध्ये असंख्य अटी आणि शर्तींचा भडीमार जो आहे, तो शिक्षण विभागातील एका महिला अधिकाऱ्याने करून ठेवलेला होता आणि त्यामुळे त्या अटी शर्ती देखील भाजप सरकारकडून या कमी करण्यात आल्या असत्या की नसत्या, हे त्यांचं जर सरकार असतं तर त्याच वेळेस ते स्पष्ट झालेलं असतं. परंतु सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीतील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला 100% अनुदान देणार आहोत, 80% अनुदान देणार आहोत. त्याचसोबत जेव्हा सत्ता स्थापन झालं, सत्ता स्थापन झाल्यानंतर सांगण्यात आलेलं होतं की जे भाजप सरकारने नियम अटी शर्ती लागलेल्या होत्या, त्या नियम अटी शर्ती आम्ही काढून तुम्हाला लवकरात लवकर अनुदान जे आहे खात्यावरती जमा करू. परंतु तसं मात्र होऊ शकलं नाही. हे फक्त आश्वासनच ठरलेले आहे, फोल आश्वासनं हे ठरलेले आहे आणि त्याच्यानंतर 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं की शाळांची तपासणी करणं गरजेचं आहे आणि तोच मुद्दा लावून शिक्षण विभाग असेल, अर्थ विभाग असेल यांनी वारंवार शिक्षकांना फक्त अनुदान देणार आहोत, आर्थिक तरतूद केलेली आहे, परत निधी लॅप्स करणे, परत निधी वितरणाचे आदेश, पुरवणी मागणी आणि परत वेतन अनुदानाकरिता रोस्टरची तपासणी असेल, शाळांची तपासणी असेल, याच्यामध्ये घोरफटत ठेवलेलं होतं. याच्यामध्ये अधिकारी, मंत्री आणि शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी यांचा देखील याच्यामध्ये समावेश जो आहे तो एकंदरीत आता पाहायला मिळत आहे. कारण शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे, कारण काही शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या बाजूने लढत होते, काही पदवीधर आमदार शिक्षकांच्या बाजूने लढत होते. परंतु याच्या विरुद्ध परिस्थिती जर बघितली, काही शिक्षक आमदार, काही पदवीधर आमदार यांनी मात्र शिक्षकांना प्रचलितनुसार वेतन अनुदानाची टीप जी आहे, शिक्षण विभागामार्फत जी निर्गमित झालेली होती, ती अर्थ खात्यामध्ये जाऊन बदल केलेला होता मुख्य सचिवांकडे जात असताना. त्याच्यामुळे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार देखील शिक्षकांच्या अनुदान देण्याकरिता याच्यामध्ये सातत्याने फूट पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांकडून झालेला होता आणि याच शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांचे जे बगलबच्चे शिक्षक संघटनेचे जे बोलबच्चन पुढारी आहे, की जे वारंवार फक्त शिक्षक संघटनाचे नेते म्हणून घेतात, परंतु प्रत्यक्षात मात्र शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचे चेलेगिरी करण्याचं काम, चमकोगिरी करण्याचं काम जे आहे ते या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात येतं. आता अशी परिस्थिती का समोर आलेली आहे? कारण आता जी निवडणुका येऊ घातलेल्या आहे, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, या शिक्षक आमदार, पदवीधर आमदारच्या पदवीधर निवडणुका असतील, शिक्षक आमदारकीची निवडणुका असेल, या शिक्षक आमदार, पदवीधर आमदार निवडणुकीमध्ये हे जे काही शिक्षक संघटनेचे नेते स्वतःहून म्हणून घेणारे, जे चमकोगिरी करणारे, नेत्यांची चमकोगिरी करणारे या नेत्यांनी या शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना जाहीर पाठिंबा जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्याचं पत्र जे आहे, शिक्षक संघटनेचे पत्र, हे बऱ्याच शिक्षकांनी आज निर्गमित केलेलं आहे. आत्तापर्यंत विरोध करण्यात आलेला होता, परंतु आता शेवटी काही आर्थिक तडजोड जी आहे ती त्यामागे झालेली आहे का, असा देखील दबक्या आवाजामध्ये शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. एवढे दिवस का पाठिंबा द्यायचा होता, तर एवढे दिवस का दिलेला नव्हता आणि द्यायचाच होता तर मग आता 2-3 दिवस आधी फक्त मतदानाला शिल्लक राहिले तेव्हा पाठिंबा दिलेला आहे. याच्यामागे नेमकी काय कारण आहे? याच्यामागे आर्थिक तरतूद झालेली आहे की जी संघटना आपण चालवत आहात ती त्याचे सर्व सर्वे जे आहे हे शिक्षक आमदार, विद्यमान माजी शिक्षक आमदारच होते. शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न जो विविध संघटना महिन्याला दर अधिवेशनामध्ये ज्या तयार होत होत्या त्याच्यामागं हे शिक्षक आमदार, पदवीधर आमदारच होते का? असा प्रश्न जो शिक्षकांकडून वारंवार विचारला जात होता, त्याला मात्र या कृतीने दुजोरा मिळालेला आहे. या पाठिंबा दिल्यामुळे जे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्यावरती देखील अनेक प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित झालेले आहे. यांच्या
विश्वसनीयता जी आहे त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, की हे जे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी स्वतःला म्हणून घेतात, चमकोगिरी करतात, शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांचे फोटो लावून पोस्टरबाजी करतात. तर हे फक्त एक एजंटगिरीचंच काम करताय की काय? असा प्रश्न देखील शिक्षकांना पडलेला आहे. मंत्रालयात किंवा इतर ठिकाणी काही आपलं काम करावून घ्यायचं असेल, तर फक्त याकरिता ही संघटना काढलेली आहे की काय? असे देखील प्रश्न आता शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहे. आणि ज्या मुद्द्यावरती आत्तापर्यंत जे विद्यमान शिक्षक आमदार होते, यांच्याकडून शिक्षकांना प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळालेलं नाही आहे. उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानाचा ₹1 कवडीसुद्धा मिळालेली नाही आहे. ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहे, यांना बोटावर मोजण्याजोगत्या शाळांना अनुदान मिळालेलं आहे. बाकीच्या शाळांना 20% सुद्धा अनुदान मिळालेलं नाही आहे. कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहे. कित्येक शिक्षक रिटायर झाले. काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहे. आणि अशी एवढी ज्वलंत परिस्थिती असताना जे मृत्युमुखी झालेले शिक्षकांचा कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे आणि एवढी ज्वलंत परिस्थिती असताना देखील ज्या शिक्षक आमदारांमुळं, ज्या पदवीधर आमदारांमुळं शिक्षकांना अनुदान मिळालेलं नाही आहे, अशा शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांना हे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी पाठिंबा देऊच कसा शकताय? हा फार मोठा प्रश्न यावेळेस उपस्थित झालेला आहे. आणि निश्चित शिक्षकांना जे अनुदान मिळत नाही आहे, याचा सर्वात मोठा हात जो आहे, तो शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांसोबतच शिक्षक संघटनेचे जे मॅनेज होणारे जे पुढारी आहे, चमकोगिरी करणारे जे पुढारी आहे, यांचा देखील हात जो आहे, तो ऐन वेळेस काहीतरी करून मॅनेज व्हायचं अशा पद्धतीचा आरोप जो आहे, तो आता शिक्षण क्षेत्रामधून उपस्थित केला जात आहे. त्याच्यामुळं या सगळ्याच संघटना अशा आहे अशातला भाग याच्यामध्ये नाही आहे. काही संघटना या अत्यंत प्रामाणिकपणे लढत असतात, परंतु काही संघटना ज्या आहेत त्या मॅनेज होत असतात. मग आता नेमकी मॅनेज होणाऱ्या संघटना कोणत्या आणि लढणाऱ्या संघटना कोणत्या? खरे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कोणते आणि मॅनेज होणारे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कोणते? असा प्रश्न आता शिक्षकांसमोर उपस्थित राहिलेला आहे. आणि तपासणी करून अनुदान देणार का? हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आणि 1 वर्षामध्ये तपासणीचं भूत जे आहे ते शिक्षकांच्या मानगुटीवरती ठेवून, रोस्टरचं भूत मानगुटीवरती ठेवून 1 वर्ष काढलंय. आता पुन्हा तपासणीमध्ये 1 वर्ष लावणार का? आणि एकंदरीतच वर्षाच्या शेवटी जेव्हा सरकार बदलेल 5 वर्ष झाल्यानंतर, तर शेवटी फक्त काहीतरी अनुदानाचा एखादा जी-आर काढून येणाऱ्या आर्थिक अधिवेशनामध्ये तरतूद केली जाईल. असा परत जी-आर शिक्षकांच्या हाताला पडणार का? याला कारणीभूत शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील आहे की काय? कारण मॅनेज होणारे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कारण जे आता पाठिंबा देत आहे, हे मॅनेज होणारे पदाधिकारी आहे की खरंच एक चांगल्या शिक्षक आमदाराला पाठिंबा देत आहे म्हणून एक प्रामाणिकपणे पाठिंबा दिला आहे का काय? असा प्रश्न यावेळेस मात्र उपस्थित झालेला आहे. मग खरोखर पाठिंबा देण्यामागे कुठल्याही पद्धतीची आर्थिक तडजोड झालेली नाही आहे. प्रामाणिकपणे पाठिंबा दिला आहे की काय? असं देखील यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडून शिक्षकांना अनुदान मिळणार का? हा प्रश्न अजून देखील अनुत्तरितच आहे. 1 डिसेंबर रोजी शिक्षक आमदार, पदवीधर आमदारचं मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी त्याचा निकाल लागणार आहे. हा निकाल कशा पद्धतीने असेल याच्यावरती मात्र सर्व शिक्षकांचं आता लक्ष लागलेलं आहे.